मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होणार आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केले जाते आणि प्रत्येक घरामध्ये हे व्रत केले जाते। आता ह्या व्रतासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते हे मी पुढे सांगते। कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करतो, तर या पूजेमध्येही आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती लागते किंवा तुम्ही सुपारी मांडली तरी चालते। कवड्या घ्यायच्या आहेत, लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल तर चालेल, घंटी घ्यायची आहे, श्रीयंत्र, गजलक्ष्मी, नंतर आपल्याला कमलगट्टेची माळ घ्यायची आहे आणि कलशाला सजवण्यासाठी मुखवटा, साडी, दागिने हे घेतले तर चालते। पण तुम्ही नुसता कलश मांडला तरीही चालतो। आता कलश मांडण्यासाठी आपल्याला नारळ घ्यायचा आहे, तांदळ, दिवे घ्यायचे आहेत, 2 समया घ्यायच्या आहेत, तुपाचा दिवा घ्यायचा आहे, ओवाळण्यासाठी आपल्याला एक दुसरा दिवा घ्यायचा आहे, कापूर घ्यायचा आहे, हळदी, कुंकू, फुले, पानं हे सगळं आपल्याला या घ्यायचं आहे। मूळ म्हणजे कलश आपल्याला स्थापन करण्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा तुम्ही पितळेचा घेऊ शकता। आणि आपल्याला विडा ठेवायचा असतो, तर ते विड्यासाठी खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी ते घ्यायचं आहे। आणि आहे ना आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा असतो गणपती बाप्पाचा, लक्ष्मीचा, त्यासाठी आपल्याला पंचामृत घ्यायचंय, नैवेद्यासाठी गुळ खोबरं घ्यायचंय किंवा 5 प्रकारची फळं घेतली तरी चालतात आणि पाणी घ्यायचं आहे। आणि या दिवशी आहे ना 5 प्रकारच्या झाडांचे फांद्या घेतल्या जातात आणि तेच ही ठेवल्या जातात। तर आपल्याकडे ना जर नसतील तर आपण विड्याची पानं घेऊ शकतो आणि विड्याच्या पानंही लावू शकतो। आणि विड्याची पानं आपल्याला खूप सारी लागतात, कारण आहे ना गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवी यांच्या खाली हे आपल्याला विड्याच्या पानाचं आसन द्यायचं असतं। आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कहाणी वाचण्यासाठी महालक्ष्मी व्रताची एक पुस्तिका घ्यायची आहे। आणि हे पुस्तिका आपल्याला पूजा ज्या दिवशी करतो आपण त्या दिवशी आपल्याला कहाणी वाचल्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही। त्यामुळे हे पुस्तक आणि आपल्याला आहे ना आता पाट लागतो, चौरंग लागतो आणि आहे ना त्याच्यावर अंतरण्यासाठी आसन लागतं। आता पाट किंवा तुम्ही चौरंग दोन्हीपैकी एक घेऊ शकता आणि त्याच्यावर आसन टाकून आपल्याला पूजा मांडणी करायची असते। तर एवढं साहित्य आपलं पूजा मांडणीसाठी हे सगळं आवश्यक साहित्य आहे। आणि हे साहित्य वापरून आपण पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय लक्ष्मी माता।